नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अंगाचा साबण. तर हा साबण मी माझ्यासाठीच खास बनवते. तर आता बघूया कसा बनवते तो. आता हा सोप बेस आहे ना, हा आपण कापून घेऊया पहिला. हा मी फ्लिपकार्टवरती ऑर्डर केलेला. हा बघा, हा असा आला 1 किलोचा. मी साबणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते आपण तुम्हाला बघायचे असतील तर बघू शकताय. रोज सोपचे वगैरे टाकलेले आहे. हे बघा, एकदम मस्त, एकदम कसं काय कटिंग होते, एकदम मऊ असा असतो हा. हे पहिले छोटे पीस केले ना, म्हणजे पटकन विरघळतात तसे पटकन, पण ते छोटे करायचे आपण, लगेच विरघळले जातील. असं कापून घेतलं ना की नंतर मग असे चौकोन करायचे स्क्वेअरमध्ये. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असे तुकडे केले ना, हे बघा, हे पटकन एकसारखे विरघळून जातील. हा आता साबण आहे ना, पूर्ण आयुर्वेदिक होणार आहे. तो काय काय मी टाकणार आहे ते तुम्हाला दाखवतेच. असा साबण जर तुम्ही पण घरी बनवलात ना, ते तुमच्या घरच्या वापराला होऊन जाईल. विकत घेण्यापेक्षा घरी बनवायचा. मस्त आयुर्वेदिक साबण बनवला जातो. आता हे बघा, हे पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. ते आता उकळ यायला लागला आहे. आता त्याच्यामध्ये हा मी टोप ठेवते, म्हणजे ॲटोमॅटिक तो मेल्ट होऊन जाईल. सोप बेस त्याच्यात मेल्ट होईल. आणि आता हा मेल्ट होईपर्यंत ना, आपण इकडे मी दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघा. चला, हा सँडलचा फ्रेग्रन्स घेतला आहे 1 चमचाभर. चमचा छोटा आहे. आणि त्याच्यानंतर तर आपण चंदन पावडर घेऊया. ही बघा, ही घेतली चंदन पावडर. ती पण पाऊण चमचा वगैरे घेतली, एकदम फुल नाही घेतली. 1 चमचा घेतले तरी चालेल, चंदन पावडरचं काय त्रासदायक नाही. त्याच्यानंतर ही मुलतानी माती आहे. ही बघा, ही मुलतानी माती घेतली 1 चमचा. आणि चंदन पावडर पण थोडीशी टाकूया, म्हणजे 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा मुलतानी माती. म्हणजे 1 चमचा होईल. अशी 1 चमच्यापेक्षा थोडी कमी घेतलेली ना. आणि त्याच्यानंतर आता घेऊया आपण हे गुलाब पाणी आहे. हे गुलाब पाणी घेऊया 1 चमचा. त्याच्यानंतर हे ग्लिसरीन आहे. ग्लिसरीन पण आपण 1 चमचा घेऊया. हे बघा. आणि हे 6 चमचे मी गवळा काचरी मिक्सरला लावून घेतली आहे. उठणं पण चालेल, पण आता उठणं माझे ते नाही आहे, कारण का आता दिपोळीचे दिवस नाही आणि आणलेलं नाही. त्याच्यामुळे मी हे घेतलं, गवळा काचरी घेतली. 6 चमचे घेतली 1 किलोला. मी ह्याच्यात 1 चमचा रिठ्ठ्याची पावडर पण घेतली, कारण पूर्वीची जुनी लोक वापरायची आंघोळीसाठी. 1 चमचाभर घेतलं आहे तांदळाचं पीठ. आता हे सगळं मिक्स करूया आपण. रिठ्ठ्याच्या पावडरीमुळे फेस चांगला येईल साबणाला. फक्त डोळ्यांपासून जरा जपून वापरायला पाहिजे, कारण रिठ्ठ कसं डोळ्यांना झोंबते, म्हणून. हे मी सुकवलेल्या गुलाबाचे पाकळ्या आहेत, हे टाकूया. रिठ्ठ्याची पावडर जेव्हा मी टाकली ना, तेव्हा व्हिडिओ करायला विसरले. तर मी फेसासाठी रिठ्ठ्याची पावडर टाकलेली आहे, हे लक्षात ठेवा. हे बघा, आता मस्तपैकी विरघळायला लागलंय बघा, आहे ना.
आपलं हे सगळं मिक्स होईपर्यंत हे बऱ्यापैकी विरघळला, कारण गॅस मी जरा कमी ठेवलेला. आता हे सगळं टाकूया आपण. म्हणजे ढवळून मस्त मिक्स करता येईल त्याला. आता हे एकदा विरघळेपर्यंतच ठेवायचं गॅसवर. एकदा पूर्ण मेल्ट झालं की मग आपण साच्यामध्ये ओतून घेऊया. मस्त अगदी दिवाळीत करतो ना आपण आंघोळ, तशी वाटेल ह्या साबणाने आंघोळ केल्यावर. आणि एकदम स्किन पण मस्त होते हो. कारण मी मध्ये मध्ये बनवते, आता खूप दिवस टाइम नव्हता म्हणून बनवला नव्हता. पण ह्या साबणाशिवाय मजाच नाही येत. कुठलाही साबण वापरला ना तरी ह्याच्याशिवाय मजा नाही येत. हा साबण एकदा लावायला लागलं ना की ऑटोमॅटिक चेहऱ्याला पण ग्लो येतो. तुम्ही नक्की करून बघा असं साबण आणि मग मला कमेंट करून सांगा. पण पहिला वापरा तुम्ही आणि मग कमेंट करून सांगा मला. हे बघा, हे आता पूर्ण मेल्ट झालंय. आता आपण साच्यामध्ये ओतूया. हे लगेच ओतून काढू आपण आता. आणि हे थंड झालं ना की ऑटोमॅटिक घट्ट होते. असंच रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायचं आणि नंतर मग थंड झालं की आपोआप त्याचं साबण तयार होईल. हे बघा, आता तुम्ही बोलाल की हे अजून काय दाखवते, तर हे पण सोप बेसच आहे. म्हणजे साबणच आहे. तो सोप बेस मी कटिंग केला आणि सगळ्या वस्तू त्याच्यात टाकल्या, पहिल्या दाखवल्या व्हिडिओमध्ये तशाच. आणि फक्त एक हळद ॲड केली त्याच्यामध्ये. आणि हा आता एकत्र ओतून घेऊया एका बॉक्समध्ये. कारण काय मोल्ड माझ्याकडे एकच होता ना. एका बॉक्समध्ये ओतूया आणि मग थंड झाला की कापूया. नाही तर तुम्हाला पाहिजे तर वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तेल लावायचं, स्टीलच्या वाट्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आता हा बघा प्लास्टिकचा डबा आहे ना, याच्यामध्ये ओतूया आणि नंतर थंड झालं की कापून घ्यायचा. एकदम वास मस्त येते. गवळा काचरी वगैरे आहे ना, तरी उठणं नव्हतं, पण गवळा काचरीचा वास एकदम सुंदर येते. मस्त साबण तयार होईल बघा आता. हा बघा, हा आपण पहिला बनवला ना साबण, तो तयार झालाय. पण हा नंतर जो हळद टाकून बनवला ना, तो अजून थोडासा नरम आहे. तो साबण पूर्ण सेट होईपर्यंत. हे बघा, हे हिरव्या चाफ्याचं फूल आहे आणि ह्या फुलाचं झाड आमच्या वाडीमध्ये आहे, ते तुम्हाला दाखवते. चला. एका कुंडीमध्ये 2 कलर आलेत कमळांना. खूप दिवसांनी फुललंय ते. हा बघा, हा 3रा कलर आहे. मस्त 3 प्रकारची कमळ तयार झाली आपल्या इथे वाडीतच, आहे ना. एकदम मस्त सुंदर एकदम. हे आहे लिंबाचं झाड. संत्र्यासारखं दिसते ना. संत्रा मोसंब्याची साईज घेतली त्याने. हे जाम पण तयार झालेत.
हे बघा, हे आहे हिरव्या चाफ्याचं झाड या फुलाचं, आणि त्याचा एक बोका बघा इकडे गेला वरती, रामफळीवर गेलाय, आणि दुसरा बोका आता लिंबाचं झाड आहे ना इथे आलंय. पण ह्या बघा आडवा फांदी आहे, आणि आडव्या फांदीला बघा फुलं आहेत छोटी छोटी. हे आता हिरवीच आहे, त्याच्यामध्ये दिसतात का माहिती नाही. ही बघा, आणि इकडे पण आहेत. ही बघा इथे इथे, आणि हा इकडपर्यंत गेला. तर ही बघा इथे पण दिसतात. हे बघा, हे काय इथे काय, अशी भरपूर फुलं आहेत. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला खूप फुलं बघायला मिळतील या झाडावर हिरव्या चाफ्याची. माझ्याबरोबर असलात तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता आपला साबण सेट झाला का बघूया. चालेल. हा बघा, हा आता मस्त सेट झाला आहे. आता आपण याला कापून घेऊया एकसारखं, आणि नंतर मग काढूया. हे बघा, मी पण पहिल्यांदाच असं एकत्र टाकलं आणि कटिंग करते. पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी होते की नाही, तर तुम्हाला दाखवण्यासाठीच मी एकत्र टाकला. म्हणजे तुमच्याकडे मोल्ड नसला तरी तुम्ही असं साबण बनवू शकता. हे बघा, मस्त अगदी ते साबण तयार झाला आहे. आणि एवढा वास तर सुंदर येते ना खरंच. आता उद्या सकाळ कधी उजाडते आणि आंघोळ कधी करते या साबणाने असं झालं. आता तोंड धुवून तर बघणारच अगोदर मी. बघा, मस्त एकदम होममेड साबण, छान. आता या मोल्ड मधला काढूया. हे बघा, हे आता 2 किलोचे साबण झाले आपले. आणि आता वाटीमधला काढायचा ना आपल्याला. या स्टीलच्या वाटीमध्ये टाकलेला तो पहिला काढूया. हे बघा, वाटीला तेल लावून घेतलेलं अगोदर. हा पण छान निघाला ना. आता या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये टाकलं तो बघूया. तो थोडा कठीण जाईल कारण का प्लास्टिकच्या भांड्याला थोडं रफ होतं ते. नाही निघाला पटकन आहे ना. हा पण छान झालाय. आता अशा प्रकारे आपले होममेड साबण तयार झाले. कसे वाटले तुम्हाला, बघायला कसे दिसतात ते मला कमेंट करून सांगा. हे झाले आपले होममेड साबण, घरी बनवलेले 2 किलोचे साबण मस्तपैकी. चला आता हात धुवून बघूया. हे बघा, एवढा फेस आला. आणि ह्याला काय एकदम जास्ती फेस नाही येणार कारण का आपण काय केमिकल वापरलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. अगदी नॅचरल साबण आहे तो. हे बघा, आयुर्वेदिक. हे बघा, आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं ना तर हा बघा फेस पण आला मस्त.